ऑनलाईन बिझनेस स्कॅम हे सगळं असतो. ऑनलाईन काही नसतं. इग्नोर कर. हे सगळे लोक फ्रॉड अरे असतात. यार, एवढे काय पैसे बँकेमध्ये यायला लागले तर मग सगळेच जण हेच आणि खरंच करतील जर ना. महिन्याचे 30-40 हजार बँकेमध्ये क्रेडिट होत असेल ना, तर त्या पर्सनला त्याचं बँक स्टेटमेंट मागायचं. असं भरपूर जण बोलत असतात. अँड त्यांना एकच माझं उत्तर असतं की ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. कविताताई एकदम आहे ना, ट्रान्सपरंट आणि क्रिस्टल तुमची क्लिअर मराठी असणार आहे. मेथड तुम्हाला माझं बँक स्टेटमेंट दाखवते. जे मागच्या महिन्यामध्ये मी 5 लाखापेक्षा जास्त कमवलं होतं ना, तर ते 5% टीडीएस डिडक्शन नंतर माझ्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालं आणि त्याचं पूर्ण बँक स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवत आहे. काळजीपूर्वक माझं लाईव्ह बँक स्टेटमेंट तुम्ही ओके, बघू इथे तुम्ही बघू शकता बंधन बँक आणि अकाउंट होल्डर नेम कविता. ठीक आहे, बिजगुरुकुल कडून 30 डिसेंबरला 2,88,819 रुपये क्रेडिट झालेले आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही इथे परत चेक करू शकता 30 डिसेंबरला बिजगुरुकुलकडून 1,68,239 रुपये आणि त्यानंतर परत इथे तुम्ही बघू शकता 17 डिसेंबरला 91,620 डिसेंबर महिन्याची जी पूर्ण इन्कम आहे तुम्ही टॅली करून घ्या किती झालेली आहे आणि बघू शकता माझ्या बँक अकाउंटला डायरेक्टली ते क्रेडिट झालेलं आहे. हे बघा, काही जणांचं हे सुद्धा क्वेश्चन असतं की ताई, मी तर जॉब करते, मग मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकेल का? तर येस, तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. 2 ते 3 तास दिवसामध्ये कधीही तुम्हाला जर फ्री वेळ मिळत असेल तर मोर दॅन इनफ आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून आपण 1 तास दिला, त्यानंतर मग तुमचं ऑफिस वगैरेचं काम केलं, घरी आला, रात्री परत 1-1.5 तास तुम्हाला टाइम भेटला, तर तुम्ही तसंही करू शकता. कंटिन्युअसली 2 ते 3 तास देण्याची गरज नाही. तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही एक एक तास काढून सुद्धा तसं करू शकता. आणि एवढा टाइम स्वतःच्या ग्रोथसाठी कोणाकडे नसेल? सगळ्यांकडे असतो, राईट? आणि हे मॅनेजेबल आहे. दुसरा प्रश्न, ताई मी ना 18+ नाहीये, सो मी हे करू शकतो का? स्किल्स आहे. स्किल्स लर्न करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. आपण 18+ असो नसो, आपण 50+ असो नसो, काही एक फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या वयाच्या कोणत्याही स्टेजमध्ये असाल, लर्निंग फेजचा काही अंत नसतो. तुम्ही कोणत्याही वयामध्ये ह्या गोष्टी शिकू शकता आणि स्वतःचा एक इन्कम सोर्स बिल्ड करू शकता. आता काही जणांचा हा प्रश्न असतो की यार ताई, शिकायचं तर आहे, सगळ्या गोष्टी करायच्या तर आहे, करायला भीती वाटते. तर हे बघा, भीती वाटणं खूप साहजिक आहे. 5 वर्षाचं लहान लेकरू असो, 50 वर्षाचं कुणी वृद्ध असो किंवा कोणीही असो, त्यांच्या मनामध्ये कोणतीही नवीन गोष्ट करताना भीती वाटणं खूप साहजिक आहे. पण त्या भीतीपोटी आपण आपल्या ग्रोथला नकार थोडी ना देऊ शकतो. सो लर्निंग फेज कधीही संपत नसतो. लर्निंग फेज कुठूनही आपण स्टार्ट करू शकतो आणि भीतीच्या पोटी आपण स्वतःच्या ग्रोथला नाही सुद्धा म्हणू शकत नाही. सो टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. आपण स्वतःच्या लाईफमध्ये कोणत्याही स्टेजमध्ये जरी असलो तरीही भीती वाटणं, कोणतीही नवीन गोष्ट करताना सगळ्यांना भीती वाटते. तुम्हाला काय वाटतं? मला नसेल वाटली का? मला सुद्धा भीती वाटत होती, कारण मी तर फक्त 12th पास आउट आहे, मला इंग्लिश येत नाही, मग मी हे सगळ्या गोष्टी कशा करेल? मी सुद्धा एका स्कूलमध्ये जॉब करत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कसं मॅनेज करेल? मी स्कूलमध्ये जॉब करून सुद्धा नंतर घरी येऊन सुद्धा क्लासेस घ्यायचे आणि त्यानंतर मी जो टाइम मला मिळायचा त्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी करायचे आणि शिकायचे. आणि आता बघा, मला ना जॉब करायची गरज आहे, ना मला कुठे कोणाच्या क्लासेस वगैरे घ्यायची गरज आहे. मी माझ्या पर्सनल टाइम मध्ये जेव्हाही मला वेळ मिळतो, मी कॉन्टेंट क्रिएशन पण करते, मी ऍज अ कोच, मी मराठी मेंटॉर म्हणून खूप जणांना गाईड सुद्धा करते आणि मी फायनान्शियली स्टेबल सुद्धा आहे. सो हे सगळं 3 वर्षाच्या आत सगळं झालेलं आहे. आता तुम्ही विचार करा की 3,000 लोकांना ज्या पर्सनने शिकवलेलं आहे त्यांचे सुद्धा स्टुडंट रिझल्ट तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. सो ज्या पर्सनना 3 वर्षाचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे, ज्या पर्सनने 3,000 पेक्षा जास्त लोकांना शिकवलेलं आहे, त्यांची लाईफ ट्रान्सफॉर्म केलेली आहे, त्या मेंटॉरच्या अंडर जर तुम्ही काही स्किल्स शिकताय, स्वतःचं लर्निंग माइंडसेट घेऊन तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून जर सगळ्या गोष्टी करताय, तर मग अशा मराठी मेंटॉरच्या, डिजिटल गुरुच्या, ज्यांना एक्सपिरियन्स आणि नॉलेज दोन्ही आहे, त्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही का नाही करू शकणार? राईट? एक्सपिरियन्स नॉलेज माझ्याकडे आहे. तुम्हाला फक्त ज्या पण रोडमॅप मी देणार आहे ते तुम्हाला टू द पॉइंट फॉलो करायचे आहे माझ्या स्ट्रॅटेजी, म्हणजे तुम्ही विदिन 2 मंथ इन्कम स्वतःची मला ना आजूबाजूचे लोक म्हणतात की यार नाही, हे सगळं स्कॅम असतं. तर स्कॅम म्हणणाऱ्यांना ना तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांना माझा बँक स्टेटमेंट जो मी आता अपलोड करते ना, तो नक्की दाखवा. जर ह्या सगळ्या गोष्टी स्कॅम असल्या असत्या तर मी ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी का रिव्हील केल्या असत्या? माझ्या बँक स्टेटमेंट मी कसं काय दाखवू शकते? तुम्ही स्वतः विचार करा. बँकेत पैसा येत नाही, त्या लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, तुमचा अजून ह्या व्यतिरिक्त दुसरा एखादा कोणता क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये मला तुमचं क्वेश्चन टाईप करून सेंड करून द्या. मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर करेल. अँड येस, जर असं काही असेल की ताई स्टार्ट करायचे पण समजत नाही, माझ्यासाठी काय बेस्ट असेल, तर नक्कीच माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा.
करा, नाही तर मग त्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा. मी तुम्हाला पर्सनली बँक स्टेटमेंट बघितल्यानंतर तुम्हाला हे तर क्लिअर झालंय की बँकेमध्ये पैसा जमा होतो. गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे. जे पण तुम्ही इथून शिकता त्याचं सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही जॉब करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता किंवा तुम्ही जे पण काही जॉब करत असाल तर त्या जॉबमध्ये तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. प्लस तुम्ही ते अफिलिएट करून सुद्धा इन्कम करू शकता. तुम्ही ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा इन्कम जनरेट करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट, तुम्ही युट्यूब वरून सुद्धा पैसा कमवू शकता. कसं करायचं, काय करायचं काहीच माहित नाहीये ना, फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी जर माझ्या मदतीची गरज असेल तेही तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. त्यावर मी नक्कीच दुसरा व्हिडिओ अपलोड करेल. अँड येस, मला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवर नक्कीच मला सगळ्यात मोठी गोष्ट, जर दीदीची गरज कुठेही लागत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की ही दीदी तुम्हाला खरंच सपोर्ट करू शकते, एखादा तुमचा बिझनेस असेल त्यामध्ये तुम्हाला सेल्स, मार्केटिंग किंवा कशाही पद्धतीची माझ्याकडून मदत लागत असेल, तुम्हाला तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यामध्ये माझी मदत लागत असेल, तर नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. मी तुम्हाला हेल्प करण्याचा पूर्ण प्रयत्न. नेक्स्ट व्हिडिओ नक्की तुमच्या दिलेल्या टॉपिकवर मी बनवायला रेडी आहे. सो कॉमेंट सेक्शन मध्ये मी तुमचे सगळे कॉमेंट्स रीड करणार आहे. आय एम वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स. बाय.